अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुला असं वाटत असेल आमचा तुझ्या कुटुंबावर आशीर्वाद असावा तर तू हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तुझी आम्ही पाठराखण करू. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर वाटत असेल की अडचणीच्या काळात आम्ही तुझी मदत करतो, तुला दिलासा देतो, आम्ही अशक्यही शक्य करतो, अशी तुझी आमच्यावर भक्ती असेल, श्रद्धा असेल तर पुढचे हे आमचे विचार तुझे जीवन बदलून टाकतील. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू जर उदास असशील, कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर आमचे ध्यान कर. तुला मार्ग भेटत नसेल तर माझा विचार घे. आणि एवढ्यानी तुला समाधानी मिळत नसेल तर अक्कलकोटची वाट घे. आम्ही तुझी वाट बघत आहे. स्वामी म्हणतात, तू मला एकदा हाक मारून तर बघ. बाळा, मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात तत्पर असतो, सदैव तुझ्या पाठीशी असतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर वाटत असेल की माझ्याशी तुला संवाद करायचा आहे तर डोळे मिट आणि माझे ध्यान कर. तुला भीती वाटत असेल किंवा मार्ग दिसत नसतील आणि निर्णय घेता येत नसतील तर तू सतत माझे नामस्मरण कर. तुला नक्कीच आम्ही मार्ग दाखवू. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप नशीबवान आहेस, कारण तुझ्याकडे काळजी करणारी माणसं आहेत. त्यांना तू जप अशी माणसं मिळायला पण नशीब लागतं आणि तुझ्या हे भाग्यात आहे, त्यामुळे तू त्यांची काळजी घे. स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझ्या जीवनात किती आनंदाचे आहे हे महत्त्वाचे नाही. तुला आनंद हा तर मिळतोच, पण तुझ्यामुळे आज किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तू किती जणांना आनंदी ठेवतोस, कोणाचे मन दुखवत नाहीस, याला अति जास्त महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, बाळा, दुसऱ्याच्या ताटातलं कधीच हिसकावून खाऊ नये, कारण ती चांगली गोष्ट नसते. आपल्या जे भाग्यात असते तेच आपल्याला मिळत असतं. त्या उलट आपण आपल्या ताटातलं दुसऱ्याला द्यावं, जेणेकरून तुझ्या मनाला समाधान मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला दुःख देणारे जरी जगात कमी नसले तरी हे तितकंच सत्य आहे. तुला मायेने जवळ घेणारे आम्हीच आहो. स्वामी म्हणतात, अरे बाळा, हे आयुष्य किती दिवसाचे असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून तू आज आनंदी हो. आणि बाळा, आमचे हे विचार ऐकून नक्कीच तुझे जीवन बदलेल आणि तुझ्या जीवनात परिवर्तन होईल. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल, जेव्हा जेव्हा तू दुःखात असशील, तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हा माझा तुला आशीर्वाद असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.